मुंबईकरांसाठी आणि खास करून दक्षिण मुंबईत फिरणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. मुंबईचे ऐतिहासिक केंद्र असलेल्या काळाघोडा परिसराचा कायापालट करण्यात आला आहे. मुंबईकरांना चालण्यासाठी उत्तम जागा उपलब्ध करून देणं आणि शहराचं सौंदर्य वाढवणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. नमस्कार, मी सूरज पवार. आपण पाहतात कुलाबा न्यूज 24. दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक काळाघोडा परिसराचे पेडेस्ट्रियनायझेशन म्हणजेच हा परिसर पूर्णपणे वाहनमुक्त करून फक्त चालणाऱ्यांसाठी विकसित केला जात आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा फेज 1 यशस्वीरित्या पूर्ण झाला असून त्याचे आज अधिकृत उद्घाटन होत आहे. मुंबईच्या या ऐतिहासिक वारसा क्षेत्राला युरोपियन धर्तीवर एक सुंदर लुक देणे, तिथले रस्ते कोबलस्टोन वापरून पादचाऱ्यांसाठी सुकर करणे आणि पर्यटनाला चालना देणे हा या मागचा मुख्य हेतू आहे. या कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येथे उपस्थित आहेत. कलात्मक अशा प्रकारचा हा एक विभाग प्राप्त झालेला आहे. त्या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारचे पाथवे तयार करण्यात आलेले आहेत, स्पेसेस तयार करण्यात आलेले आहेत आणि जे काही कला आहे खूपच चांगल्या पद्धतीनं लोकांकरता, नागरिकांकरता ही व्यवस्था उभी झाली आहे. ते बरोबर महानगरपालिका आणि सर्वांचं मनात असं अभिनंदन करतो. इतकी सुंदर व्यवस्था उभी झाली की पुढेही अशा पद्धतीनं शिक्षण साधली पाहिजे. या दिमागदार सोहळ्याला विधानसभेचे अध्यक्ष आणि कुलाब्याचे स्थानिक आमदार ॲडव्होकेट राहुल नार्वेकर, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, आशिष शेलार यांच्यासोबत अमेय घोले, सुचित्रा पवार, रितू तावडे, माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर, हर्षिदा नार्वेकर आणि डॉक्टर गौरवी शिवलकर नार्वेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत काळाघोडा परिसराच्या या नव्या रूपाचे स्वागत करण्यात आले आहे.